हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की बाळजाने आता कटकारस्थानं करणाऱ्या पूजाचं आणि सोबत इथे समरचं थोबाड फोडलेलं असतं आणि त्यानंतर मात्र कृष्णा दुष्यंतची ॲनिव्हर्सरी मात्र इथे आता दणक्यात साजरी करण्यामध्ये बाळजाला यश आलेलं असतं। जी बाळजा आता इथे दुष्यंत आणि पूजाचा इकडे छान असा संसार सुखी करण्याचा प्रयत्न करते आणि त्यानंतर मात्र काही जरी झालं तरी सुद्धा सुनेचा आणि मुलाचा संसार हा मार्गी लागला पाहिजे आणि त्याच पद्धतीने सक्त ताकीद इथे बाळजाने दिलेली असते। पण आज ॲनिव्हर्सरी असते, पण तेवढ्यातच कृष्णाला मात्र बाहेर एका कामासाठी जायचं असतं आणि त्यामुळे ती कामासाठी जाते। पण तेव्हा समरने मात्र इथे पूजा आणि त्याचबरोबर इथे बाकीच्यांना हाताशी धरून इथे कृष्णा कशी घरी येणार नाही ह्या गोष्टीची पूर्ण तजवीज करून ठेवलेली असते। आता समरने इथे आमदारांना फोन करून सांगितलेलं असतं, काही जरी झालं तरी सुद्धा ही मीटिंग तुम्ही लवकर आटोपती घेऊ नका, ह्या मीटिंगला होता होईल तेवढा वेळ लागू द्या, काही जरी झालं तरी सुद्धा ही मीटिंग आणि ह्या सगळ्या गोष्टीशी तुमचा संबंध आलाच पाहिजे। त्यावेळेला मात्र इथे आता ते म्हणत असतात, हे सगळं तुम्ही आमच्याशी का आणि कशामुळे बोलताय। पण तेवढ्यातच आता इकडे समर म्हणत असतो, तुम्हाला तुमच्या कामाचा मोबदला मिळेल, तुम्हाला आत्ता मी जेवढं सांगतोय फक्त तेवढंच करायचं आहे। आता इकडे मीटिंग ही बराच वेळ मुद्दामच रेंगाळत पडलेली असते, पण रात्री 10 वाजत आलेले असतात आणि 10 वाजले तरीसुद्धा कृष्णाची मीटिंग संपलेली नसते आणि त्यामुळे मात्र बाळजा म्हणत असते, ह्या घरातल्या बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत ज्या की बाहेर जात आहेत, पण हे नेमकं कुणी केलंय, कशामुळे घडून आणलेलं आहे हे जर मला समजलं तर गाठ मात्र माझ्याशी आहे। काही झालं तरी मी ह्या सगळ्या गोष्टींना अजिबात इथे समजून घेणार नाही। माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या सुखाच्या आड जर कोणी येण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र मी त्याला सुद्धा सोडणार नाही, असं आता बाळजा स्पष्टपणे बोलू लागलेले असते। पण तेव्हा मात्र इथे पूजा म्हणत असते, तुमचा हा रोग इकडे आमच्याकडे का बरं आहे, तुम्हाला असं का वाटतंय। पण आता ती म्हणत असते, का वाटतंय ते लवकरच कळेल, दुष्यंता गाडी काढ आणि त्यानंतर तुझ्या बायकोला घेऊन ये। मग आता दुष्यंत सुद्धा त्याच्या आईचं ऐकतो आणि त्यानंतर तो आता इकडे तालुक्याच्या ठिकाणी कृष्णाला घेण्यासाठी जातो। जेव्हा तो जातो तेव्हा मात्र नुकतीच इथे कृष्णाची मीटिंग संपलेली असते आणि नुकतीच कृष्णाची मीटिंग संपलेली कृष्णा वाटच पाहत असते की मला आता गावाकडे जाण्यासाठी घरी जाण्यासाठी काही भेटते की नाही म्हणून। जेव्हा ती वाट पाहत असते त्यावेळेला मात्र इथे समोरून येणारा दुष्यंत तिला दिसतो। जेव्हा दुष्यंत दिसतो तेव्हा कृष्णाचा आनंद गगनात मावत नसतो। आता इकडे ती विचार करू लागते, खरं तर हे सगळं किती छान आहे, आज दुष्यंत सरकार माझ्यासाठी इथे आले आहेत, ही गोष्ट माझ्यासाठी सुद्धा तेवढीच आनंदाची आहे, असं इकडे ती म्हणू लागते। जेव्हा दुष्यंतला पाहते तेव्हा मात्र धावतच जाते आणि त्याला मिठी मारत असते आणि बडबड मात्र कायम सुरूच असते, अहो मला माफ करा, खरं तर माझ्यामुळे तुम्हाला सुद्धा उशीर झालाय, मी हे सगळं अशा पद्धतीने करायला नको होतं, खरं तर इथे मी आज ना मीटिंगला यायलाच नको होतं, असं सुद्धा ती बोलू लागते। तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा अगं गप्प बस जरा, किती आणि काय काय बडबड करणार आहेस, आता घरी जायचं आहे आणि घरी सगळेजण वाट बघतायत, हे बघ 12 वाजायच्या आत ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट झाली पाहिजे की नाही। मग आता दोघेही जण ताबडतोब घरी येतात। जेव्हा दोघे जण घरी येतात तेव्हा बाळजा कृष्णाला सविस्तर विचारते। कृष्णा सुद्धा जो जो काही तिथे तालुक्याच्या ठिकाणी प्रकार झाला तो सर्व प्रकार इथे आता सांगू लागते आणि तेव्हा इथे बरोबर लक्षात येतं ते म्हणजेच की बाळजाच्या, की हे सगळं मुद्दामून कोणीतरी घडून आणले, ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे नक्कीच कोणीतरी आहे, ही गोष्ट तिला आता खात्रीनिशी पटू लागते। आणि तेव्हा मात्र बाळजा म्हणत असते, मग कृष्णे मला एक सांग, त्या आमदारला अधूनमधून कोणाचे फोन येत होते का। तेव्हा कृष्णा म्हणते, हो मला सुद्धा थोडासा डाऊट होताच, पण करणार काय बोलणार काय, माझे हात दगडाखाली होते, त्यामुळे मी फारसं काही बोलली नाहीये। पण सासूबाई असू द्या ना, मी आत्ता इथे ह्या वेळेला आलेली आहे ना, ते आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। कृष्णे प्रत्येक वेळी गुन्हा करणारा हा तसाच इकडे मोकाट फिरत असतो आणि आपण मात्र प्रत्येक वेळी त्याला समजून घेण्याचं काम करतो, अगं पण त्याला कळायला पाहिजे त्याने काय आणि किती माती खाल्ली, तर तो आहे कोण मला ते बघायचंय, असं म्हणून आता मात्र इकडे बाळजा धावतच तिच्याकडे जाते आणि धावत जात असताना इथे आढळराव तिला अडवतात आणि म्हणत असतात,
हे बघ, मी काय म्हणतो ते एकदा ऐकून घे. ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या अशा पद्धतीने करू नकोस, कारण तुला माहिती आहे का बाळजा. तेव्हा बाळजा म्हणत असते, नाही कृष्णे, एक काम कर, तू आत्ताच्या आत्ता तुझ्या खोलीमध्ये जा आणि तुझ्यासाठी मी सुंदर अशी साडी काढून ठेवले. पटकन ती साडी नेसायची आणि ती साडी नेसून छान असं तयार व्हायचं. तोपर्यंत इकडे काय करायचं आणि काय नाही ते मी बघून घेते. तुला मात्र इकडे येण्याची काही गरज नाही. तेव्हा कृष्णाला समजतं की बाळजाबाई आता फारच जास्त चिडलेल्या आहेत, खूप जास्त त्रागा करतायत, त्यांना खूप जास्त टेन्शन आलेलं आहे. ह्या गोष्टी मात्र इकडे आता तिच्या लक्षात आलेल्या असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर आता ती म्हणत असते, बाळजाबाई ऐका ना, मी काय म्हणते ते तुम्ही एकदा ऐकून घ्या ना. तेव्हा बाळजा म्हणत असते, नाही ग, तू जरा जास्त एड्यावानी करू नकोस, मला एकदा बघू दे नेमकं काय होतंय ते. आणि त्याचबरोबर काही जरी झालं तरीसुद्धा हे सगळं कुणी केले, काय केले, हे सगळं मी शोधल्याशिवाय शांत बसणार नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो इथे पूजा म्हणत असते, नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय, कशाबद्दल हे सगळं काही तुम्ही बोलताय. ह्या गोष्टी बोलण्याची तुम्हाला काहीही गरज नाही आहे आणि मी मुळात असं काही केलंच नाही आहे, तर तुम्ही माझ्याशी ह्या भाषेमध्ये अजिबात बोलू शकत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागलेली असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच आता बाळजा म्हणत असते, पूजे तुला मी वेडी वाटले का, ह्या सगळ्या गोष्टी तूच केलेल्या आहेस, हे सगळं तूच घडून आणलंयस आणि हे सगळं तू घडून आणलंयस आणि तरीसुद्धा तुला असं वाटतंय का की मला काही समजणार नाही आहे आणि त्याचबरोबर मला काहीच माहिती नाही आहे, असं तुला वाटतंय का. तर असं अजिबातच नाही आहे. तुला आणखी एक गोष्ट सांगते, काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव, हे बघ, गाठ माझ्याशी आहे, मी बाळजा आहे, कळलं का. इथून पुढे जर माझ्या सुनेच्या आणि त्याचबरोबर माझ्या लेकाच्या मध्ये आलीस तर मग मी तुला काय करेल काय नाही हे अजिबात सांगू शकणार नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागलेली असते. आता मात्र पूजाचं थोबाड फोडल्यानंतर इथे तिला धक्का बसलेला असतो की बाळजाबाईंनी इथे कृष्णाला सुद्धा वेळेत आणलंय आणि बाळजाबाईंनी कृष्णाला वेळेत आणून सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात. त्याचबरोबर इथे तिची ॲनिव्हर्सरीसुद्धा दमदार अशी इथे सेलिब्रेट होते. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आता मात्र आळराव तिला आवरत असतात आणि म्हणत असतात, बाळजा अगं काय करायलीस, जरा शांत बस. पण बाळजा मात्र शांत बसत नाही. बाळजा म्हणते, हिची हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची. तेव्हा तिथे आता मैनावती असते. मैनावतीला सुद्धा थोडंसं टेन्शनच आलेलं असतं, जर बाळजाबाईंचा मोर्चा आपल्याकडे वळाला तर. तेवढ्यातच आता कृष्णा सुंदर अशी लाल रंगाची डिझायनर पार्टीवेअर सुंदर अशी साडी नेसून खाली आलेली असते. कृष्णा खूपच गोड दिसत असते त्या साडीमध्ये. जेव्हा कृष्णा छान तयार होऊन येते तेव्हा सर्वांचं लक्ष इथे कृष्णावरच असतं. इथे दुष्यंत तर अगदी फ्लॅट होतो, त्याला त्याच्या लग्नाचा पहिला दिवस आठवतो. कशा पद्धतीने मनाविरुद्ध जाऊन हे लग्न त्याने केलं होतं. रागराग करणारा दुष्यंत कधी जाऊन कृष्णाच्या प्रेमात पडला हे त्याला सुद्धा समजू लागलेलं नसतं आणि त्यामुळे त्याला ती सगळी जर्नी आठवते आणि स्वतःचीच कुठेतरी जाऊन लाज वाटते. जी कृष्णा आपल्यासाठी जीव द्यायला तयार होती, जी कृष्णा आपल्यावर जीव ओवाळून टाकत होती, त्याच कृष्णाच्या बाबतीत आपण एवढं कसं कठोर वागत होतो आणि आज मात्र ती आपली जीव की प्राण झाली. पण आज मात्र इकडे तो सर्वांसमोर शपथ देणार असतो की आता इथून पुढे काही जरी झालं तरीसुद्धा कृष्णाला मी कसलाही त्रास होऊ देणार नाही. आता दोघंही जण बसतात. दोघंही जण बसल्यानंतर आता इथे बाळजा दोघांनाही ओवाळून घेते, औक्षण करून घेते. सकाळीसुद्धा करून झालेलं असतं पण आत्तासुद्धा करून घेते. दुष्यंत आता बाळजाकडे जास्त काही पाहत नसतो आणि तेव्हा बाळजाला ही गोष्ट लक्षात येते. बाळजा मात्र एक सुंदर असा दागिना कृष्णासाठी जो की तिने बनवून घेतलेला असतो आणि तो दागिना आता बाळजा कृष्णाला गिफ्ट म्हणून देते. तेव्हा कृष्णा नको म्हणत असते पण ती म्हणत असते, नाही, हे खरं तर ह्या घरच्या लक्ष्मीचं आहे आणि ते तुला द्यायचे, असं म्हणून आता सगळेजण आनंदात असतात. पूजा समरला राग येतो खरा, पण तरीसुद्धा असो. आता सुंदर अशा डेकोरेशनमध्ये मंद प्रकाशात केक कटिंग होतं आणि तेव्हा मात्र इथे दुष्यंत कृष्णाची माफी मागतो. तो लग्नाचा दिवस आठवतो आणि त्यानंतर खाल्लेली माती आणि त्याचबरोबर केलेल्या चुका याचा पश्चाताप करण्याची एक संधी तिच्याकडे मागतो. आयुष्यभर तुझी साथ देईन, इथून पुढचे सगळे जन्म मला तूच हवीस आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही जरी झालं तरीसुद्धा
तुझ्यावर अविश्वास मी कधीच दाखवणार नाही, असं म्हणून सगळेजण छान सेलिब्रेट करतात. सगळेजण फार आनंदात असतात. आता सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर दुष्यंत आणि कृष्णा हे त्यांचा क्वालिटी टाईम स्पेंड करत असतात. तेव्हा कृष्णा म्हणत असते, आज तर तुमच्यामुळे हे सगळं शक्य झालंय. तुम्ही जर आला नसतात तर काय झालेलं असतं. मग आता दुष्यंत म्हणत असतो, आता तू तेच तेच बोलत राहणार आहेस का? याच्या पुढेही काहीतरी असतं कृष्णा. तेव्हा मात्र कृष्णा लाजते. आता प्रेक्षकांनो, पाहत रहा. हळद रुसली कुंकू हसलं. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा एपिसोड सोबत. तोपर्यंत धन्यवाद.